गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन या सब्जेक्टमधला थर्ड चॅप्टर स्टडी करत आहोत. हा जो थर्ड चॅप्टर आहे तो आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. ओके, सो या चॅप्टरचे आत्तापर्यंत आपले 3 लेक्चर्स झालेले आहेत. या 3 लेक्चर्समध्ये आपण पहिले जे 2 पॉईंट्स आहेत ते पॉईंट स्टडी केलेले आहेत. जे पुढचे रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते आजच्या लेक्चरला आपण स्टडी करणार आहे. पण त्याच्या अगोदर जे पॉईंट स्टडी केले आहेत त्यात एकदम शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू बघूया आणि नंतर जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते स्टडी करूया. ओके, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण इंट्रोडक्शन बघितलेला. इंट्रोडक्शनमध्ये हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन कोणती असणार आहे किंवा ट्रान्समिशन लाईनचं पर्पज काय असतं, ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणते टाईप्स पडतात ते आपण ह्या इंट्रोडक्शनमध्ये बघितलेलं होतं. नेक्स्ट त्यानंतर आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज हा चॅप्टरमधला आपला पहिला पॉईंट होता, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन लाईन. ओके, म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन लाईनची नेसेसिटी काय आहे ते आपण या पॉईंटमध्ये स्टडी केलं होतं. हाय व्होल्टेज ट्रान्समिशन जे असणार आहे त्यामध्ये आपण 2 टाईप्सचा सप्लाय यूज करू शकतो. एक म्हणजे आपण हाय व्होल्टेज DCनी पण पॉवर ट्रान्समिट करू शकतो आणि हाय व्होल्टेज ACनी पण पॉवर ट्रान्समिट करू शकतो. तर आता आपण फर्स्ट पॉईंटमध्ये आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC जो सप्लाय आहे त्याची जी ट्रान्समिशन असणार आहे त्याचे रिलेटेड पॉईंट स्टडी केले होते. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण नेसेसिटी म्हणजे EHVAC ट्रान्समिशन लाईनची गरज काय ते बघितलेलं. सेकंडमध्ये हाय व्होल्टेज सबस्टेशन जे असणार आहेत म्हणजे हाय व्होल्टेज AC पॉवर सप्लाय करणार आहेत त्या सबस्टेशनमध्ये कोणकोणते कंपोनंट असणार आहेत ते कंपोनंट आपण या सेकंड पॉईंटमध्ये स्टडी केले होते. त्यामध्ये आपण बस बार, पॉवर ट्रान्सफॉर्मर, स्टेशन ट्रान्सफॉर्मर किंवा ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर, लाइटनिंग अरेस्टर, अर्थ स्विच, आयसोलेटर, सर्किट ब्रेकर, रिले या इन्स्ट्रुमेंटेशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे CT, BT असेल आणि हॉर्न गॅप फ्यूज या टाईपचे जे कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट स्टडी केलेले म्हणजे काय तर त्या कंपोनंटचं फंक्शन काय आहे ते आपण या पॉईंटमध्ये बघितलं होतं. हे जे कंपोनंट्स आहेत हे असणार आहेत एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC सबस्टेशनमधले. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघितलेला एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशनचे आपल्याला फायदे काय मिळू शकतात, त्या सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. त्यानंतर सिमिलरली त्याचे डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे त्या EHVAC सिस्टीमचे लिमिटेशन्स काय आहेत हा पॉईंट पण आपण त्यानंतर स्टडी केला होता. त्यानंतर आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनचे ॲप्लिकेशन्स बघितलेले होते. नंतर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन इन इंडिया म्हणजे आत्ता एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन्स कुठंपर्यंत आहेत त्या लाईन्स आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. यामध्ये आपण टोटल 5 टाईपच्या EHVAC लाईन्स बघितलेल्या आहेत. त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे आणि त्या लाईनची लेंथ किती आहे हे आपण या पॉईंटमध्ये स्टडी केलं होतं. द नेक्स्ट त्यामध्ये आपण फेरेंट इफेक्ट आणि कोरोना इफेक्ट हा पॉईंट आपण लास्टमध्ये स्टडी केलेला. ओके, सो दोन्ही इफेक्ट आपण त्यामध्ये डिटेलमध्ये बघितलेले. सो होता आपला मेन पॉईंट ज्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन सिस्टीम बघत होतो. हा पॉईंट आपला कंप्लीट झालेला आहे. आणि जो सेकंड पॉईंट आपण लास्ट लेक्चरला सुरू केला होता तो होता हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन लाईन. म्हणजे पहिल्यांदा आपण हाय व्होल्टेज AC स्टडी केला, आता आपण हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन लाईन ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम स्टडी करायला सुरुवात केलेली. त्याच्यामध्ये नेसेसिटी हा फर्स्ट पॉईंट आपण कंप्लीट केलेला आहे. आणि सेकंड पॉईंट हा होता कंपोनंट्स इन HVDC ट्रान्समिशन लाईन. म्हणजे HVDC ट्रान्समिशन लाईन जी असणार आहे त्यामध्ये कोणकोणते कंपोनंट्स इन्व्हॉल्व असतील किंवा त्या सबस्टेशनमध्ये कोणकोणते कंपोनंट्स इन्स्टॉल केले असणार आहे. ओके, जसं आपण पहिल्या पॉईंटमध्ये एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ACसाठी कोणते कंपोनंट्स लागतात ते स्टडी केलं होतं, तसंच सिमिलरली आपण हाय व्होल्टेज DCसाठी कोणते कंपोनंट लागणार आहेत ते आपण या पॉईंटमध्ये स्टडी केलेलं होतं. त्याच्यामध्ये टोटल 7 कंपोनंट्स असणार आहेत. जे मेन कंपोनंट्स आहेत ते इथं लेफ्ट साईडला मेन्शन केलेलेच आहेत. फर्स्ट म्हणजे कन्व्हर्टर लागतो. कन्व्हर्टरमध्ये 2 टाईप्स असतात मी तुम्हाला सांगितलेलं. एक असणार आहे रेक्टिफायर, दुसरा असणार आहे इन्व्हर्टर. रेक्टिफायर जो आहे तो ACचा DCमध्ये करणार आहे आणि इन्व्हर्टर DCचा ACमध्ये करणार आहे. त्या नेक्स्ट सेकंड असणार आहे स्मूदनिंग रिॲक्टर. म्हणजे त्या DC सप्लायमध्ये काय रिपल्स राहिले असतील तर ते रिपल्स स्मूद आउट करण्यासाठी स्मूदनिंग रिॲक्टर यूज करणार आहेत. नेक्स्ट पुढं असणार आहे हार्मोनिक फिल्टर. म्हणजे ज्या वेळेला कन्व्हर्टर ऑपरेट होतो म्हणजे रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर ऑपरेट होत असतो त्यावेळेला त्या रेक्टिफायर आणि इन्व्हर्टरमुळे काय होतात हार्मोनिक्स क्रिएट होतात. म्हणजे अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी सिग्नल्स क्रिएट होतात. सो ते फ्रिक्वेन्सी सिग्नल्स इलिमिनेट करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी हे हार्मोनिक फिल्टर्स यूज केले जातात.
त्यानंतर रिॲक्टिव्ह पॉवर सप्लायज असणार आहेत. ओके, म्हणजे कन्व्हर्टर ज्यावेळी ऑपरेट होतात त्यांना त्यावेळेला रिॲक्टिव्ह पॉवरची गरज असते. सो रिॲक्टिव्ह पॉवर सप्लाय करण्यासाठी रिॲक्टिव्ह पॉवर सप्लायर्स यूज केले जाणार आहेत. नेक्स्ट इलेक्ट्रोड्स असतील. इलेक्ट्रोड्स असतात ते म्हणजे एखादी लाईन किंवा एखादी सिस्टीम फेल झाली तर त्या इलेक्ट्रोडमधून आपण दुसऱ्या सिस्टीमचा सप्लाय कंटिन्यू ठेवू शकतो. ओके, किंवा ते अर्थ पाथ जो असणार आहे तो पाथ प्रोव्हाइड करणार आहेत. द नेक्स्ट डी सी लाईन्स असणार आहेत ज्याच्यामधून आपण डी सी व्होल्टेज जे असणार आहे ते ट्रान्समिट करणार आहे. आणि 7 असणार आहे ए सी सर्किट ब्रेकर्स. ओके, म्हणजे ए सी सिस्टीममध्ये जर फॉल्ट आला तर तो फॉल्ट क्लिअर करण्यासाठी त्या ठिकाणी ए सी सर्किट ब्रेकर्स इन्स्टॉल केलेले असणार आहेत. सो असे टोटल 7 कंपोनंट्स असतात जे HVDC सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व केलेले असतात. आता ह्याच पुढे त्याची डायग्रॅम पण दाखवलेलं, सिंगल लाईन डायग्रॅम. तर मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं की HVDC सिस्टीममध्ये कसं होतं तर पॉवर जनरेट करत असताना ती ए सीमध्ये केली जाते. नंतर ए सीचं डी सीमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि ती डी सी पॉवर पुढं ट्रान्समिट केली जाणार आहे. ती डी सी पॉवर ट्रान्समिट केली की नंतर परत त्या डी सीचं आणखी एकदा ए सीमध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आहे आणि नंतर ती ए सी पॉवर युटिलाइज केली जाणार आहे किंवा डिस्ट्रीब्यूट केली जाणार आहे. ओके, सो HVDC सिस्टीममध्ये जनरेशन जे असणार आहे ते ए सीमध्ये होणार आहे. त्या ए सीचं डी सीमध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आणि डी सी पॉवर जे असणार आहे ती ट्रान्समिट केली जाणार आहे फ्रॉम वन स्टेशन टू अनदर स्टेशन. नंतर ते डी सी पॉवर रिसीव्ह झाल्यानंतर त्या डी सीचं परत आणखी ए सीमध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आणि ही ए सी पॉवर नंतर डिस्ट्रीब्यूट केली जाणार आहे. ओके, सो HVDC सिस्टीममध्ये फक्त ट्रान्समिशनसाठी डी सी व्होल्टेज यूज केलं जाणार आहे. सो याच्याकडे त्याची सिंगल लाईन डायग्रॅम इथं डायग्रॅम दाखवलेली आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे असणार आहे ए सी बस ज्याला तुम्ही ज्या ठिकाणी जनरेटिंग स्टेशन असणार आहेत जे ए सी सप्लाय जनरेट करणार आहेत. सो येणारा ए सी सप्लाय जो असणार आहे तो एका ए सी बस बारला दिला जाणार. त्याच्या पुढे इथं सर्किट ब्रेकर्स कनेक्ट केलेत जेणेकरून जर ह्या ए सी सिस्टीममध्ये फॉल्ट आला तर तो फॉल्ट क्लिअर करण्यासाठी हे सर्किट ब्रेकर ऑपरेट होतील. त्यानंतर पुढे हे जे आहेत हे ट्रान्सफॉर्मर आहेत. सो हे ट्रान्सफॉर्मर ए सी सप्लायचं व्होल्टेज वाढवणार आहेत. सो ते वाढवलेलं ए सी सप्लायचं व्होल्टेज जे असणार आहे ते इथं रेक्टिफायरला दिलं जाणार आहे. सो रेक्टिफायर ए सीचा डी सीमध्ये कन्व्हर्जन करणार. नंतर तो डी सी सप्लाय जो असणार आहे तो एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंत ट्रान्समिट केला जाणार आहे. ओके, सो डी सी सप्लाय ट्रान्समिट केल्यानंतर ह्या ठिकाणी जो डी सी सप्लाय येणार आहे त्या डी सीचा ए सीमध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आहे. नंतर तो ए सी सप्लाय ट्रान्सफॉर्मर दिला जाणार. ट्रान्सफॉर्मर काय करेल त्या ए सी व्होल्टेजची मॅग्निट्यूड जी असणार आहे ती कमी करणार आहे. ओके, नंतर तो सप्लाय हा ए सी बस बारला दिला जाणार आहे थ्रू ए सी सर्किट ब्रेकर आणि नंतर याच्या पुढे इथं लोड कनेक्ट केला जाणार आहे. ओके, म्हणजे फक्त ट्रान्समिशनसाठी डी सी सप्लाय यूज केला जाणार आहे. अशा प्रकारे ती HVDC सिस्टीम जी आहे ती ऑपरेट होते. आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे त्याचे कंपोनंट्स आणि त्याची फंक्शन काय काय असणार आहेत ते. सो इथे मी त्याचे फंक्शन जे आहेत तुम्हाला लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेलेच होते. सो आजच्या लेक्चरला आपण इथून पुढचे पॉईंट बघणार आहे. त्यामध्ये पुढचा पॉईंट असेल ॲडव्हान्टेजेस ऑफ HVDC सिस्टीम. आता HVDC सिस्टीम यूज केल्याने ॲडव्हान्टेज काय काय मिळू शकतात. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट असेल नो रिॲक्टिव्ह पॉवर लॉस. म्हणजे सिस्टीममधून पॉवर ट्रान्समिट करताना त्या ठिकाणी रिॲक्टिव्ह पॉवर लॉस होणार नाही. हा एक आपल्याला ॲडव्हान्टेज मिळेल. सेकंड नो स्टॅबिलिटी प्रॉब्लेम. म्हणजे सिस्टीम स्टेबल आहे अनस्टेबल आहे याचा कसलाही प्रॉब्लेम त्यामध्ये येणार नाही. ओके, म्हणजे सिस्टीम जे असणार ते नेहमी स्टेबलच राहणार आहे. नेक्स्ट पुढं असेल नो चार्जिंग करंट. ओके, आता चार्जिंग करंटची कन्सेप्ट जी आहे ते आपण पहिल्या पॉईंटमध्ये स्टडी केली होती. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला दोन ट्रान्समिशन लाईन एकमेकांच्या जवळ असतात आणि दोघांमधूनही आपण ए सी सप्लाय पास करतो त्यावेळी काय होतं त्या दोन लाईनच्या मधून चार्जिंग करंट फ्लो होतो. ओके, तो चार्जिंग करंट जो असणार आहे त्याच्यामुळे त्या दोन ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्सचा इफेक्ट तयार होऊ शकतो. ओके, तर आता आपण या ठिकाणी ट्रान्समिशनसाठी डी सी व्होल्टेज अप्लाय करतो आहे त्यामुळे त्या ठिकाणी कुठलाही चार्जिंग करंट फ्लो होणार नाही. सो चार्जिंग करंट नसेल त्यामध्ये. नेक्स्ट पुढं कुठल्याही टाईपचा स्किन इफेक्ट किंवा फेरेंट इफेक्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही. ओके, स्किन इफेक्टमध्ये काय होतं तर करंट जो आहे तो कंडक्टरच्या सरफेसवरून जास्त फ्लो होतो आणि फेरेंट इफेक्टमध्ये काय होतं तर रिसिविंग एंडचं व्होल्टेज जे आहे ते सेंडिंग एंडपेक्षा जास्त होतं. सो हे दोन्ही इफेक्ट जे असणार आहेत ते डी सी ट्रान्समिशनमुळं इलिमिनेट होणार आहेत किंवा त्या ठिकाणी प्रेझेंट राहणार नसणार आहेत. नेक्स्ट पुढे असेल पॉवर कंट्रोल इज पॉसिबल. ट्रान्समिशनची पॉवर असणार आहे ती पॉवर तुम्ही इझिली कंट्रोल करू शकणार आहे.
पुढं असेल रिक्वायर्स लेस स्पेस कम्पेअर टू द AC फॉर सेम व्होल्टेज रेटिंग अँड साईज. ओके, म्हणजे जर HVDC सिस्टीम तुम्ही जर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC सिस्टीम बरोबर कम्पेअर केली तर तुम्हाला त्या दोघांच्या कम्पॅरिझनवरून समजू शकतं की DC ट्रान्समिशन सिस्टीम जी आहे त्यामध्ये कमी जागा लागते. तुम्ही सेम पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी तुम्ही कमी जागामध्ये तुम्ही ही जी DC सिस्टीम आहे ती इन्स्टॉल करू शकता. ओके, सो HVAC म्हणजे EHVAC आणि HVDC दोन सिस्टीम तुम्ही कम्पेअर केल्या तर HVDCमध्ये तुम्ही कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त पॉवर ट्रान्सफर करू शकणार आहे. ओके, तर ह्याची एक इमेज मी इथं पुढं दाखवलेली आहे, ती मी इथं दाखवतो तुम्हाला. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी पहिली इमेज आहे ही पहिली इमेज आहे EHVAC सिस्टीमसाठी म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC सिस्टीमसाठी. आणि जी सेकंड इमेज आहे ही सेकंड इमेज आहे HVDC सिस्टीमसाठी. ओके, सो तुम्हाला जर EHVAC म्हणजे AC सिस्टीममधून जेवढी पॉवर पाठवायची तेवढीच पॉवर तुम्ही DC सिस्टीममधून पाठवायला गेलात तर तुम्ही एका टॉवरमध्ये किंवा एका सिंगल सर्किटमध्ये ती पॉवर जी असणार आहे ती HVDCमधून ट्रान्समिट करू शकताय. पण तुम्हाला सेम पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी ACसाठी 2 टॉवर्स इन्स्टॉल करायला लागू शकतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल अज्यूम करा सिम्पल तुम्हाला 100 किलोवॅट एवढी आपण ॲक्टिव्ह पॉवरमध्ये कन्सिडर करूया. 100 किलोवॅट एवढी पॉवर ट्रान्समिट करायची आहे. सो 100 किलोवॅट पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी तुम्हाला जर EHVACचे 2 टॉवर उभा करायला लागत असतील तर ही 100 किलोवॅट एवढी पॉवर DCमध्ये कन्वर्ट करून तुम्ही जर पाठवलं तुम्ही एका ट्रान्समिशन टॉवरमधून किंवा एका सर्किटमधून ती पॉवर पाठवू शकता. म्हणजेच HVDC सिस्टीममध्ये तुम्ही कमीत कमी जागेमध्ये सेम पॉवर पाठवू शकता. इथं बघा AC सिस्टीममध्ये काय होतं आहे तर तुम्हाला 2 टॉवर उभा करायला लागणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला टोटल 90 मीटर एवढी जागा लागणार आहे. ओके, पण तेच जो तुम्ही DCमध्ये कन्वर्ट करून पॉवर पाठवली तर तुम्हाला 46 म्हणजे ऑलमोस्ट हाफ जागा लागणार आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही एका टॉवरवरून ती जी पॉवर असणार आहे ती ट्रान्समिट करू शकता. ओके, सो HVDCमध्ये काय होते जागा कमी लागते प्लस मटेरियल पण कमी लागते. त्यामुळं HVDC सिस्टीम जी असणार आहे ती थोडी इकॉनॉमिकल आहे. त्यामध्ये तुम्ही कमी खर्चामध्ये पॉवर जी असणार ती ट्रान्समिट करू शकता. आणि सिमिलर सेकंड इमेजमध्ये बघा या ठिकाणी काय दाखवलेलं आहे तर AC सिस्टीमसाठी तुम्हाला 3 कंडक्टर्स यूज करायला लागणार आहेत RYB. ओके, पण DC सिस्टीममध्ये तुम्हाला फक्त एक कंडक्टर असला तरी चालू शकतो, फक्त पॉझिटिव्ह. निगेटिव्ह जो असणार आहे तो तुम्ही अर्थमधून जो असणार आहे तो अर्थमधून करंट जो असणार आहे तो पास करू शकता किंवा अर्थ ॲज अ निगेटिव्ह कंडक्टर म्हणून तुम्ही यूज करू शकता. ओके, सो AC सिस्टीमसाठी EHVAC सिस्टीमसाठी 3 कंडक्टर लागणार आहेत आणि HVDC सिस्टीमसाठी एका कंडक्टरवरती तुमची सिस्टीम ऑपरेट होऊ शकतो. तर दोघांच्या कम्पॅरिझनवर आपण सांगू शकतो की HVDC सिस्टीमसाठी आपल्याला कमीत कमी जागा लागणार आहे आणि कमीत कमी मटेरियल लागणार आहे. त्यामुळे आपली कॉस्ट जी असणार आहे ती कमी राहणार आहे. प्लस HVDCमध्ये आपल्याला एकच कंडक्टर असला तरी चालू शकतो. ओके, म्हणजे HVDC सिस्टीम जी आहे ती आपल्याला खूप इकॉनॉमिकल आहे. त्यामध्ये कमी खर्चामध्ये सिस्टीम आपली इन्स्टॉल होऊ शकते ॲज कम्पेअर टू AC सिस्टीम. ओके, सो देन नेक्स्ट ग्राउंड कॅन बी यूज्ड ॲज अ रिटर्न कंडक्टर. मला सांगितल्याप्रमाणे HVDCमध्ये फक्त एक कंडक्टर असला तरी चालू शकतो. सेकंड कंडक्टर जो असणार आहे किंवा निगेटिव्ह जो असणार आहे तो आपण ग्राउंड म्हणून यूज करू शकतो किंवा ग्राउंड कंडक्टर ॲज अ निगेटिव्ह कंडक्टर म्हणून आपण यूज करू शकतो. सो HVDC सिस्टीममध्ये एका कंडक्टरवरूनही आपण पॉवर ट्रान्समिट करू शकतो. द नेक्स्ट लेस कोरोना लॉस अँड रेडिओ इंटरफरन्स. सो कोरोना लॉस जो असणार आहे तो कमीत कमी होणार आहे आणि रेडिओ लाईन्स जे असणार आहेत किंवा कम्युनिकेशन लाईन जे असणार आहेत त्याच्याबरोबर होणारा इंटरफरन्स पण कमी होणार आहे. द नेक्स्ट चीपर फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन. ओके, म्हणजे HVDC सिस्टीम ही कमी खर्चाची आहे कधी ज्या वेळेला तुम्ही खूप लांबपर्यंत पॉवर ट्रान्समिट करणार आहे त्यावेळेला. ओके, तुम्हाला जर कमी जागेमध्ये किंवा थोड्याच अंतरावरती पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर त्यासाठी HVDC सिस्टीम जी असणार आहे ती थोडी कॉस्टली होणार आहे. कारण काय करायला लागतं आपल्याला HVDC सिस्टीममध्ये ACचं DCमध्ये कन्वर्शन करायला लागतं आणि परत ना DCचं ACमध्ये कन्वर्शन करायला लागतं. त्या ठिकाणी तुम्हाला रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर स्टेशन इन्स्टॉल करायला लागतात आणि रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर स्टेशन इन्स्टॉल करण्यासाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे तुम्ही जर थोड्याच अंतरावरती पॉवर ट्रान्समिट करणार असाल की त्यासाठी AC सिस्टीम जास्त इकॉनॉमिकल आहे. पण तुम्ही जर खूप लांब अंतरावरती पॉवर ट्रान्समिट करणार असाल तर त्यासाठी DC सिस्टीम जी असणार आहे ती इकॉनॉमिकल होणार आहे. ओके, सो DC सिस्टीम
कधी इकॉनॉमिकल आहे किंवा कमी कॉस्टची कधी असणार आहे, ज्यावेळी तुम्ही जास्त अंतरावरती पॉवर ट्रान्समिट करणार आहे त्यावेळेला. द नेक्स्ट असिंक्रोनस ऑपरेशन इज पॉसिबल, म्हणजे त्या ठिकाणी तिन्ही किंवा एकापेक्षा जास्त सर्किट्स तुम्ही एकमेकांना कनेक्ट करू शकता. त्या ठिकाणी सिंक्रोनायझेशनचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट नो स्विचिंग ट्रान्झियंट्स, म्हणजे स्विचिंग ऑपरेशन होत असताना त्या ठिकाणी कुठलेही ट्रान्झियंट्स जे असणार आहेत ते प्रोड्यूस केले जाणार नाहीत. पुढं नो ट्रान्समिशन फॉर शॉर्ट सर्किट पॉवर. शॉर्ट सर्किट पॉवर जे असणार त्या ठिकाणी ट्रान्समिशनचा त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, किंवा शॉर्ट सर्किट झाल्यानंतरची पॉवर ट्रान्समिट केल्यानंतर त्या ठिकाणी ट्रान्समिशन त्याचं होणार नाही आहे. पुढं असेल नो कॉम्पेन्सेशन प्रॉब्लेम, त्या ठिकाणी कॉम्पेन्सेशनसाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही किंवा कॉम्पेन्सेशन इझिली होणार आहे. पुढं असेल लो शॉर्ट सर्किट करंट, म्हणजे शॉर्ट सर्किट फॉल्ट लागल्यानंतर जो फॉल्ट करंट फ्लो होणार आहे त्याची मॅग्निट्यूड ही कमी असणार आहे, लो शॉर्ट सर्किट करंट. आणि लास्ट असणार आहे फास्ट फॉल्ट क्लिअरिंग, म्हणजे जर सिस्टीमवरती फॉल्ट आला तर तो फॉल्ट जो असणार आहे तो पटकन आयडेंटिफाय करून क्लिअर केला जाऊ शकतो. ओके, सो असणार आहेत DC HVDC सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस. ओके, त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर ॲज पर तुम्ही काय करायचं आहे, कमेंटमध्ये तो ॲड करायचा आहे, मी तो डाऊट तुमचा क्लिअर करेन. ओके, त्या ठिकाणी HVDC सिस्टीमचे भरपूर सारे ॲडव्हान्टेजेस इथं दिलेले आहेत. एक्झाममध्ये विचारले तर तुम्हाला मिनिमम त्यातले कमीत कमी 4 ॲडव्हान्टेजेस तर लिहिता आले पाहिजे आहे. ओके, सो असणार आहेत HVDC सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस. द नेक्स्ट पॉईंट लिमिटेशन्स ऑफ HVDC सिस्टीम, म्हणजे HVDC सिस्टीमचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत किंवा लिमिटेशन्स काय काय आहेत ते आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट द डिसॲडव्हान्टेज ऑफ HVDC सिस्टीम आर इन कन्व्हर्जन स्विचिंग अँड कंट्रोल, म्हणजे ज्या वेळेला AC सप्लाय DCमध्ये कन्वर्ट केला जाणार आहे किंवा DC सप्लाय ACमध्ये कन्वर्ट केला जाणार आहे त्या ठिकाणी लॉसेस होण्याचे किंवा सिस्टीममध्ये हार्मोनिक्स इंट्रोड्यूस होण्याचे चान्सेस असणार आहेत. सो तो ह्या HVDC सिस्टीमचा एक डिसॲडव्हान्टेजेस असेल. ओके, द नेक्स्ट एक्सपेन्सिव्ह इन्व्हर्टर विथ लिमिटेड ओव्हरलोड कॅपॅसिटी, म्हणजे तुम्ही जे इन्व्हर्टर सबस्टेशन इन्स्टॉल करणार आहे त्याची कॉस्ट जी असणार आहे ती कॉस्ट खूप जास्त होणार आहे आणि त्याची ओव्हरलोड कॅपॅसिटी जी असते ती लिमिटेडच असते. ओके, त्यामुळं हाही त्याचा डिसॲडव्हान्टेज होणार की तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हर्टर सबस्टेशन इन्स्टॉल करण्यासाठी जास्त कॉस्ट लागणार आहे. नेक्स्ट हायर लॉसेस इन स्टॅटिक इन्व्हर्टर ॲट स्मॉलर ट्रान्समिशन डिस्टन्सेस. ओके, म्हणजे तुम्ही जर शॉर्ट डिस्टन्सवरती पॉवर ट्रान्समिट करणार असाल त्याच्यासाठी DC सिस्टीम इकॉनॉमिकल नाही आहे, किंवा त्याची सिस्टीम असणार आहे त्याच्यामध्ये कन्व्हर्जन केलं जाते AC टू DC आणि DC टू AC, त्यामध्ये लॉसेसचं प्रमाण जे असणार आहे थोडं जास्त असणार आहे. नेक्स्ट असेल द कॉस्ट ऑफ इन्व्हर्टर मे नॉट बी ऑफसेट बाय रिडक्शन इन लाईन कन्स्ट्रक्शन कॉस्ट अँड लोअर लाईन लॉसेस. ओके, म्हणजे इन्व्हर्टरची जी कॉस्ट असणार आहे ती कॉस्ट तुम्ही कॉम्पेन्सेट करू शकणार नाही जरी तुमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि लाईन लॉसेस कमी असले तरीही. नेक्स्ट हाय व्होल्टेज DC सर्किट ब्रेकर्स आर डिफिकल्ट टू बिल्ड. ओके, म्हणजे कारण आपल्या या सिस्टीममध्ये आपण काय करतो आहे तर DC पॉवर जी असणार आहे ती ट्रान्समिट करणार आहे. सो त्या DC पॉवरवरती फॉल्ट जर आले तर ते फॉल्ट क्लिअर करण्यासाठी आपल्याला सर्किट ब्रेकर्स इन्स्टॉल करायला लागणार आहेत. आता ते असणार आहेत DC सर्किट ब्रेकर. सो हे DC सर्किट ब्रेकर इन्स्टॉल करणं किंवा बिल्ड करणं थोडं डिफिकल्ट काम असणार आहे. ओके, नेक्स्ट लास्ट वन HVDC इज लेस रिलायबल अँड हॅज लोअर अवेलेबिलिटी दॅन AC सिस्टीम मेनली ड्यू टू द एक्स्ट्रा कन्व्हर्जन इक्विपमेंट. ओके, म्हणजे HVDC सिस्टीम जी असणार आहे ती ACपेक्षा खूप कमी वेळेला यूज केलं जाणार, किंवा आता ज्या इन्स्टॉल केलेल्या सिस्टीम्स आहेत त्या बऱ्यापैकी AC सिस्टीम्स आहेत, कारण HVDC सिस्टीम जी आहे ती थोडी लेस रिलायबल आहे ॲज कम्पेअर टू AC सिस्टीम. त्यामुळे AC सिस्टीम ही जास्त ठिकाणी यूज केली जाते. आणखीन एक रिझन काय आहे HVDC सिस्टीम कमी ठिकाणी इन्स्टॉल करायचं, तर त्या ठिकाणी कन्व्हर्जनसाठी AC टू DC आणि DC टू AC कन्व्हर्जन करण्यासाठी जे सबस्टेशन बिल्ड करावे लागतात, रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर सबस्टेशन जे तयार करायला लागतात त्या ठिकाणी जास्त इक्विपमेंट किंवा जास्त एक्सपेन्सिव्ह इक्विपमेंट्स यूज केले जातात. त्यामुळे HVDC सिस्टीम जी असणार आहे ती ॲज कम्पेअर टू AC सिस्टीम थोडी कमी यूज केली जाते.
आहे, जरी त्याचे ॲडव्हान्टेजेस जरी जास्त असले तरीही. त्यामुळे तुम्हाला आता बऱ्यापैकी जास्त ज्या सिस्टीम असणार आहेत त्या EHV AC सिस्टीमच बघायला मिळतील. ओके, कारण HVDC सिस्टीममध्ये थोडी कॉस्ट जी असते ती जास्त असणार आहे. ओके, असणार आहेत लिमिटेशन्स ऑर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HVDC ट्रान्समिशन लाईन. देन नेक्स्ट त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघणार आहे तो असेल ॲप्लिकेशन्स ऑफ HVDC ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईन कुठे यूज केली जाणार आहे. सो त्यामध्ये द मेन एरिया ऑफ ॲप्लिकेशन बेस्ड ऑन इकॉनॉमिक्स अँड टेक्निकल परफॉर्मन्स आर. त्यामध्ये फर्स्ट असेल लॉंग डिस्टन्स बल्क पॉवर ट्रान्समिशन. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी खूप लांबपर्यंत आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायचे आहे आणि खूप जास्त प्रमाणात पॉवर ट्रान्समिट करायचे आहे त्या ठिकाणी HVDC सिस्टीम यूज केली जाऊ शकते. म्हणजे जास्त पॉवर ट्रान्समिट करायचे आहे आणि जास्त लांब डिस्टन्सवरती पाठवायचे अशा ठिकाणी HVDC सिस्टीम सुटेबल असणार आहे. सेकंड, द अंडरग्राउंड ऑफ सबमरीन केबल्स. ओके, म्हणजे जर पाण्याच्या खालून आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायचे असेल समुद्राच्या म्हणजे त्याला आपण समुद्राच्या खालूनही आपली ट्रान्समिशन लाईन आपण इन्स्टॉल करू शकतो आणि त्या ठिकाणी जर आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायचं असेल तर त्या ठिकाणी HVDC सिस्टीम जी असणार आहे ती जास्त फायदेशीर असणार आहे किंवा जास्त सुटेबल असणार आहे. त्याच्यामध्ये समुद्राच्या तळामधून एक ट्रान्समिशन लाईन इन्स्टॉल केली जाते आणि ती जनरली HVDC सिस्टीमवरती किंवा DCवरती ऑपरेट होणारी असते. द नेक्स्ट असिंक्रोनस कनेक्शन ऑफ AC सिस्टीम विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. म्हणजे AC सिस्टीम ज्या असणार आहेत वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजच्या ते तुम्ही एकत्र कनेक्ट करू शकताय. द नेक्स्ट कंट्रोल अँड स्टेबलाइज द पॉवर सिस्टीम विथ पॉवर फ्लो कंट्रोल. ओके, म्हणजे पॉवर सिस्टीम जी असणार आहे त्याच्यामधला पॉवर फ्लो जो असणार आहे तो तुम्ही कंट्रोल करू शकता. म्हणजे पॉवर सिस्टीम जी असणार आहे ती स्टेबल करू शकणार आहे किंवा स्टेबल तुम्ही ठेवू शकणार आहे. नेक्स्ट, बेस्ड ऑन द इंटरकनेक्शन 3 टाइप्स ऑफ HVDC सिस्टीम्स आर किंवा 3 टाइप्स ऑफ HVDC इज पॉसिबल. त्यामध्ये फर्स्ट असणार आहे बल्क पॉवर ट्रान्समिशन, नेक्स्ट बॅक टू बॅक ट्रान्समिशन अँड मॉड्युलेशन ऑफ AC सिस्टीम. अशा 3 टाईपचे इंटरकनेक्शन HVDC सिस्टीममध्ये ॲप्लिकेबल असणार आहेत. आता ह्या 3 टाईपचे जे सिस्टीम्स आहेत त्या आपण पुढं डिटेलमध्ये स्टडी करणारच आहे. ओके, बॅक टू बॅक किंवा बल्क पॉवर ट्रान्समिशनसाठी कोणती सिस्टीम यूज केली जाते ह्या तिन्ही सिस्टीम आपण डिटेलमध्ये पुढं स्टडी करणारच आहे. ओके, सो असणार आहेत ॲप्लिकेशन्स ऑफ HVDC ट्रान्समिशन लाईन. म्हणजे HVDC ट्रान्समिशन लाईन कुठं कुठे यूज केली जाणार आहे तर फर्स्ट ॲप्लिकेशन असणार आहे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात आणि जास्त लांबपर्यंत पॉवर ट्रान्समिट करायचे आहे त्या ठिकाणी HVDC सिस्टीम यूज केली आहे. देन सेकंड, ज्या ठिकाणी तुम्हाला अंडरग्राउंड केबल इन्स्टॉल करायचे आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला समुद्राच्या खालून किंवा पाण्याच्या खालून जर ट्रान्समिशन करायचं असेल तर त्यासाठी HVDC सिस्टीम सुटेबल असणार आहे. देन नेक्स्ट AC सिस्टीम जे असणार आहे ज्या ठिकाणी डिफरंट फ्रिक्वेन्सीज असणार आहेत त्या AC सिस्टीम्स इंटरकनेक्ट किंवा कनेक्शन करण्यासाठी यूज केले जाणार आहेत. देन नेक्स्ट, कंट्रोल अँड स्टेबलाइज द पॉवर फ्लो सिस्टीम विथ कंट्रोल अँड स्टेबल द पॉवर सिस्टीम विथ पॉवर फ्लो कंट्रोल. म्हणजे तुम्ही पॉवर सिस्टीम जे असणार आहे त्या पॉवर सिस्टीममधला पॉवर फ्लो कंट्रोल करून ती सिस्टीम स्टेबलाइज करू शकता आणि त्या कंपोनंट्सच्या किंवा HVDCच्या कनेक्शननुसार इंटरकनेक्शननुसार त्या ठिकाणी 3 टाईपचे सिस्टीम तयार होऊ शकतात. एक असणार आहे बल्क पॉवर ट्रान्समिशन, दुसरं असणार आहे बॅक टू बॅक कनेक्शन आणि थर्ड असणार आहे मॉड्युलेशन ऑफ AC सिस्टीम. तर तिन्ही सिस्टीम आपण पुढे डिटेलमध्ये स्टडी करणारच आहे. असतील ॲप्लिकेशन्स ऑफ HVDC ट्रान्समिशन लाईन. ओके, आता आपण ह्या सिस्टीम स्टडी करणारच आहे कारण मी आता तुम्हाला सांगितलं की HVDC सिस्टीममध्ये 3 टाईप्स पडतात, बल्क पॉवर ट्रान्समिशन, बॅक टू बॅक कनेक्शन अँड मॉड्युलेशन ऑफ AC सिस्टीम. आता ह्या सिस्टीमला आपण मोनोपोलर, बायपोलर किंवा होमोपोलर असं म्हणू शकतो किंवा ह्या 3 सिस्टीममध्ये हे बल्क पॉवर किंवा बॅक टू बॅक कन्व्हर्जन जे असणार आहे ते पॉसिबल असणार आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपण जो बघणार आहे तो असणार आहे लेआउट ऑफ मोनोपोलर सिस्टीम. ओके, म्हणजे मोनोपोलर सिस्टीम काय असेल ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. आता त्याच्या नावात दिलेलं आहे मोनोपोलर. मोनो म्हणजे काय तर सिंगल. ओके, सो मोनोपोलर म्हणजे सिंगल कंडक्टर असलेली सिस्टीम असणार आहे. ओके, सो इथं डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता ही सिस्टीम कशी असेल तर एक ट्रान्समिशन टॉवर असणार आहे आणि त्या ट्रान्समिशन टॉवरवरून फक्त एकच ट्रान्समिशन लाईन जी असणार आहे ती कॅरी केली जाणार आहे किंवा एकच कंडक्टर असणार आहे तो कंडक्टर
कॅरी केला जाणार आहे. ओके, पण आपल्याला माहीत आहे की जरी आपल्याला डी सी पॉवर ट्रान्समिट करायची असली तर डी सी पॉवरसाठी आपल्याला प्लस आणि मायनस ह्या दोन पोलॅरिटीज असतात. सो या ठिकाणी मिनिमम 2 कंडक्टर तर असले पाहिजेत आपल्याला डी सी पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी. सो या ठिकाणी ह्या सिस्टममध्ये फक्त एकच कंडक्टर यूज केला आहे. सो दुसरा कंडक्टर कुठून असणार आहे किंवा दुसरा कंडक्टर कोण फॉर्म करेल हे आपण ह्या सिस्टीममध्ये बघणारच आहे. आपल्याला माहिती आहे ए सी सिस्टीममध्ये 3 कंडक्टर असतात आर वाय बी, आणि डी सीमध्ये 2 कंडक्टर असणार आहेत प्लस अँड मायनस. ओके, सो पहिल्यांदा आपण बघूया मोनोपोलर सिस्टीम. सो मोनोपोलर म्हणजे सिंगल कंडक्टर असेल सिस्टीम. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट इट युजेस 1 कंडक्टर, म्हणजे ह्या सिस्टीममध्ये फक्त एकच कंडक्टर यूज केला जाणार आहे. इथं डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता एकच कंडक्टर यूज केलेलं आहे. द नेक्स्ट, द रिटर्न पाथ इज प्रोव्हाइडेड बाय द ग्राउंड ऑर वॉटर. ओके, म्हणजे ह्या सिस्टीममध्ये सेकंड कंडक्टर असणार आहे. तो सेकंड कंडक्टर कोण फॉर्म करणार आहे तर ही जी जमीन असणार आहे, अर्थ असणार आहे किंवा ग्राउंड असणार आहे, ही ग्राउंड जे असणार आहे ती सेकंड कंडक्टर म्हणून ॲक्ट होणार आहे, किंवा वॉटर जे असणार आहे ते सेकंड कंडक्टर म्हणून ॲक्ट होणार आहे. द नेक्स्ट, यूज ऑफ धिस सिस्टीम इज मेनली ड्यू टू द कॉस्ट कन्सिडरेशन. आता ही सिस्टीम कधी यूज केली जाते ज्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट कमी ठेवायच्या त्या ठिकाणी ही सिस्टीम जी असणार आहे ती इन्स्टॉल केली जाणार आहे, कारण याच्यामध्ये फक्त एकच कंडक्टर आपण यूज करतो, म्हणजे सिस्टीमची कॉस्ट असणार आहे ती कमी होणार आहे. ओके, आता ह्या सिस्टीममध्ये काय केलं जातं तर इथं खाली या ठिकाणी त्याची डायग्रॅम पण दाखवलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा असणार आहे ए सी बसवर. या ठिकाणी ए सी सप्लाय जनरेट केला जाईल, तो ए सी बसवर दिलेला आहे. नंतर तो ए सी सप्लाय ट्रान्सफॉर्मरला दिला जाणार आहे. ट्रान्सफॉर्मर काय करेल त्या ए सीचं व्होल्टेज जे असणार आहे ते व्होल्टेज वाढवणार आहे. नंतर वाढवलेलं व्होल्टेज जे असणार आहे ते इथं रेक्टिफायर युनिटला दिलं जाणार. रेक्टिफायर जो असणार तो काय करेल ए सीचा डी सीमध्ये कन्वर्शन केलं जाणार आहे, आणि डी सी जो असणार आहे तो नंतर ट्रान्समिट केला जाणार आहे. ओके, डी सी असणार आहे तो सेकंड सबस्टेशनला ट्रान्समिट केला जाणार आहे. सो हा डी सी ह्या सेकंड सबस्टेशनमध्ये आल्यावरती काय केलं जाणार त्या डी सीचा ए सीमध्ये कन्वर्जन केलं जाणार आहे. तो ए सी सप्लाय ट्रान्सफॉर्मरला दिला जाणार. आता या ठिकाणचा ट्रान्सफॉर्मर काय करेल त्या व्होल्टेजची मॅग्निट्यूड कमी करेल, आणि नंतर तो ए सी सप्लाय मग इथं आपण पुढं लोडला देणार आहे. सो अशा प्रकारे सिस्टीम ऑपरेट होते. पहिल्यांदा काय केलं जातं तर ए सी जनरेट केला जातो. तो ए सी जो असणार आहे तो ट्रान्सफॉर्मरला दिला जाणार आहे. ट्रान्सफॉर्मर त्या ए सीचं व्होल्टेज वाढवेल. नंतर तो वाढलेला व्होल्टेज जे आहे तो रेक्टिफायर सबस्टेशनला दिला जाणार आहे. तो त्या ए सीचं डी सीमध्ये कन्वर्जन करेल. तो डी सी नंतर पुढं ट्रान्समिट केला जाणार आहे. इथं आल्यानंतर त्या डी सीचं आणखी एकदा ए सीमध्ये कन्वर्जन केलं जाणार आहे. नंतर तो ए सी सप्लाय ट्रान्सफॉर्मरला दिला जाणार. तो ट्रान्सफॉर्मर काय करेल व्होल्टेज मॅग्निट्यूड कमी करणार, आणि ते कमी असलेले ए सी व्होल्टेज जे आहे त्यानंतर आपण पुढं लोडला किंवा डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये यूज करणार आहे. सो या सिस्टीममध्ये तुम्ही बघू शकता की एकच कंडक्टर जो आहे तो एका सबस्टेशनपासून दुसऱ्या सबस्टेशनपर्यंत रन केलेला आहे, आणि ह्या सबस्टेशनमध्ये इथं ग्राउंड केलेलं आहे, आणि या ठिकाणी इथंही ग्राउंड केलेलं आहे. सो त्या दोन सबस्टेशनमधली जी जमीन असणार आहे, अर्थ असणार आहे, ग्राउंड असणार आहे, ती ग्राउंड रिटर्न कंडक्टर म्हणून ॲक्ट होणार आहे. म्हणजे तुम्ही इकडून जर पॉवर ट्रान्समिट केली तर ती जी रिटर्न असणार आहे ती रिटर्न अशी अर्थमधून मिळणार आहे तुम्हाला. ओके, सो यामध्ये यूज ऑफ दिस सिस्टीम इज मेनली ड्यू टू द कॉस्ट कन्सिडरेशन, म्हणजे कॉस्ट कमी ठेवण्यासाठी या टाईप सिस्टीम जी असणार आहे ती सिस्टीम यूज केली जाते. द नेक्स्ट, अ मेटॅलिक रिटर्न मे बी यूज्ड वेअर अर्थ रेझिस्टिव्हिटी इज टू हाय, म्हणजे जर दोन सबस्टेशनमध्ये हा एक सबस्टेशन आहे, हा एक सबस्टेशन आहे, ह्या दोघांमधलं अंतर कितीही असू शकतं. फॉर एक्झाम्पल आपण अजून करूया 200 किलोमीटर आहे. तर 200 किलोमीटरची जी अर्थ असणार आहे दोन सबस्टेशनमधली ती रिटर्न कंडक्टर म्हणून ॲक्ट होणार. आता या ठिकाणी मध्येच जर एखाद्या ठिकाणी जमिनीचा रेझिस्टन्स जर जास्त असेल, त्या 200 किलोमीटरमधला एखादा एक 10 ते 12 किलोमीटरची पॅच असं आहे की त्या ठिकाणी अर्थ रेझिस्टन्स जास्त आहे, त्या ठिकाणी काय केलं जातं तर त्या ठिकाणी अर्थ वायर जी असणार आहे किंवा जी मेटॅलिक लिंक असणार आहे ती ह्या ठिकाणी अशी प्लेस केली जाणार आहे, जेणेकरून रिटर्न करंट असणार आहे तो मेटॅलिक लिंकमधून पुढे मिळेल. ओके, म्हणजे त्या ज्या ठिकाणी रेझिस्टन्स जास्त आहे त्या ठिकाणी फक्त मेटॅलिक कंडक्टर किंवा मेटॅलिक रिटर्न जो असणार आहे तो यूज करायचा आहे. ओके, आणि बाकीची जी जमीन असणार आहे, ग्राउंड असणार आहे ती रिटर्न पाथ करून त्यावेळेला ॲक्ट होतच असणार आहे. त्यामध्ये लास्ट पॉईंट, दिस कॉन्फिगरेशन टाईप इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द बायपोलर लिंक. ओके, सो ही जी सिस्टीम आहे ह्या सिस्टीमवरूनच पुढची जी सिस्टीम असणार आहे बायपोलर लिंक किंवा बायपोलर सिस्टीम, ती ह्या सिस्टीमवरूनच पुढं डिराईव्ह केली जाणार आहे किंवा ह्याच्यावरूनच ती पुढं तयार केली जाणार आहे. ओके, सो असणार आहे आपली फर्स्ट सिस्टीम
मोनोपोलर सिस्टीम. सो याच्यामध्ये तुम्हाला समजेल मोनोपोलर म्हणजे काय, तर सिंगल कंडक्टर असलेली, त्यामुळे त्याला मोनोपोलर असं म्हणणार आहे. सो हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. तरी मी एकदा रिपीट करतो आहे. मेन पॉईंट फक्त सांगणार आहे याच्यामधल्या. फर्स्ट म्हणजे ह्या सिस्टीममध्ये फक्त एकच कंडक्टर यूज केला जाणार आहे. नेक्स्ट, जो रिटर्न कंडक्टर असणार आहे किंवा सेकंड कंडक्टर असणार आहे, सेकंड कंडक्टर कोण ॲक्ट करेल, तर त्या दोन सबस्टेशनमधली जी जमीन असणार आहे, ती जमीन जी असणार आहे ती रिटर्न कंडक्टर म्हणून यूज केली जाणार आहे. ओके. द नेक्स्ट, ही सिस्टीम कशासाठी डिराईव्ह केलेली आहे, तर कॉस्ट कमी राहावी म्हणून ही सिस्टीम जी असणार आहे ती डिराईव्ह केलेली आहे. पुढं दिलेलं आहे. नेक्स्ट, आता ज्या ठिकाणी दोन सबस्टेशनमध्ये, आता मी तुम्हाला सांगितलं की दोन सबस्टेशनमधलं डिस्टन्स जे असणार आहे ते जास्त असू शकतो. फॉर एक्झाम्पल 200 किलोमीटरचा दोन सबस्टेशनमध्ये डिस्टन्स आहे, पण त्या दोन सबस्टेशनमधली जी जमीन आहे त्याचा रेजिस्टन्स एकसारखा असणार नाही. कुठं रेजिस्टन्स कमी असेल, कुठं रेजिस्टन्स जास्त असणार आहे. सो ज्या ठिकाणी जमिनीचा रेजिस्टन्स जास्त आहे त्या ठिकाणी जमिनीमधून एक मेटॅलिक कंडक्टर प्लेस केलं जाणार आहे. सो ते मेटॅलिक कंडक्टर असणार आहे, तर आपण मेटॅलिक रिटर्न असंही म्हणणार आहे. सो ते मेटॅलिक रिटर्न काय कुठे इन्स्टॉल करायचा, ज्या ठिकाणी जमिनीचा रेजिस्टन्स जास्त आहे त्या ठिकाणी. सो त्या ठिकाणून रिटर्न करंट बसणार आहे तो त्या मेटॅलिक कंडक्टरमधून फ्लो होणार आहे. अँड लास्ट वन, ह्या सिस्टीमवरूनच पुढची जी सिस्टीम असणार आहे बायपोलर सिस्टीम ती डिराईव्ह केली जाणार आहे. ओके. किंवा ह्या सिस्टीममध्येच आणखीन एक कंडक्टर ॲड केला की त्याला आपण बायपोलर सिस्टीम असंही म्हणणार आहे. ओके. फर्स्ट आपला फर्स्ट लेआउट मोनोपोलर सिस्टीम म्हणजे HVDC सिस्टीम जी असणार आहे ती या प्रकारे तुम्ही इन्स्टॉल करू शकताय, आणि त्या HVDC सिस्टीमला आपण मोनोपोलर HVDC सिस्टीम असं म्हणणार आहे. ओके. सेकंड टाईप जो असणार आहे तो असणार आहे लेआउट ऑफ बायपोलर सिस्टीम. ओके. म्हणजे मगाशी आपण मोनोपोलर सिस्टीम बघितली, आता आपण बायपोलर सिस्टीम बघणार आहे. बायपोलर म्हणजे काय, तर दोन कंडक्टर असलेली किंवा दोन डायरेक्शन असलेली सिस्टीम. ओके. सो याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, each terminal has two converters of equal rated voltage connected in series on the DC side. ओके. म्हणजे प्रत्येक सबस्टेशन जे असणार आहे त्यामध्ये दोन कन्व्हर्टर्स असणार आहेत, आणि ते दोन कन्व्हर्टर जे असणार आहेत ते इक्वल रेटिंगचे असणार आहेत. ओके. आणि ते कसे असणार आहेत, एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्टेड असणार आहेत. ओके. सो मागाच्या सिस्टीममध्ये आपण बघितलेलं की मागाची जी सिस्टीम होती ती फक्त एवढीच होती, अशी इथं एवढीच, म्हणजे मोनोपोलर सिस्टीम बघितली ती फक्त एवढीच होती. आता याच्यामध्ये काय केलं आहे, तर याच्यामध्ये आणखीन एक कन्व्हर्टर यूज केला आहे. इथं बघा, हा आपला पहिला कन्व्हर्टर होता आणि हा सेकंड कन्व्हर्टर होता. तर मागं मी तुम्हाला लगेच दाखवतो. ही सिस्टीम बघा, ह्या सिस्टीममध्ये काय केलेलं, तर हा एक कन्व्हर्टर होता आणि हा दुसरा कन्व्हर्टर होता, आणि ही मेटॅलिक लिंक होती. आता सेम आहे असा सेक्शन जो आहे तो याच्याच खाली आणखीन एक ॲड केला की ती बायपोलर सिस्टीम होणार आहे. सो इथे तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये काय केलेलं आहे बघा, हा जो पहिला सेक्शन आहे जो मगाशी आपण बघितलेला तसलाच एक सेक्शन याच्या खाली ॲड केलेला आहे. ओके. आणि त्या सिस्टीमला आपण म्हणणार आहे बायपोलर सिस्टीम, म्हणजे आहे अशी सिस्टीम याच्या खाली एक इन्स्टॉल केलेली आहे. सो ह्या सिस्टीममध्ये काय केले, तर दोन कन्व्हर्टर आहेत. हा पहिला कन्व्हर्टर असणार आहे आणि हा सेकंड कन्व्हर्टर आहे. ह्या दोन्ही कन्व्हर्टरचं रेटिंग जे असणार आहे ते सेम असणार आहे, आणि दोन्ही एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्ट केलेले. ओके. सिम्पली या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल, इथेही एक कन्व्हर्टर आहे, इथेही एक कन्व्हर्टर आहे. दोन्ही कन्व्हर्टरचं रेटिंग जे असणार आहे ते सेम असणार आहे, आणि दोन्ही एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्टेड केलेले असणार आहे. ओके. देन सेकंड, द जंक्शन बिटवीन द कन्व्हर्टर इज ग्राउंडेड. सो दोन कन्व्हर्टरमधलं हे जे जंक्शन दिसतंय तुम्हाला, हे जंक्शन जे असणार आहे ते ग्राउंडेड केलं जाणार आहे. ओके. द नेक्स्ट, इफ वन पोल इज आयसोलेटेड ड्यू टू फॉल्ट, the other pole can operate with ground and carry half the rated load or more using overload capacities for its converter line. ओके. म्हणजेच काय, आता ह्या ठिकाणी हे जे दोन कन्व्हर्टर्स आहेत, हा एक कन्व्हर्टर, हा एक कन्व्हर्टर, किंवा हा एक आणि हा एक, दोन कन्व्हर्टर्स आहेत. म्हणजे या ठिकाणी दोन सिस्टीम्स एकमेकांना कनेक्ट केलेल्या आहेत, आणि दोघांच्या मध्ये जो ग्राउंड असणार आहे तो एकमेकांना किंवा दोघांमध्ये जे जंक्शन असणार आहेत ते एकमेकांना ग्राउंड थ्रू कनेक्ट केले असणार आहेत. आता अजून करा की या ठिकाणी या कन्व्हर्टरवरती फॉल्ट आला तर काय होणार आहे, ह्या कन्व्हर्टरवरती फॉल्ट आला की ही जी वरची लाईन असणार आहे ही वरची लाईन पूर्णपणे बंद केली जाणार आहे. तो त्या केसमध्ये काय होणार आहे, ही जी खालची सिस्टीम असणार आहे ही खालची सिस्टीम ऑपरेट करू शकते. कशी ऑपरेट करू शकते, तर ह्या दोन कन्व्हर्टरमधला हा जो ग्राउंड असणार आहे, इथं जो ग्राउंड केलेला आहे, या ग्राउंडमधून करंट पास करून ही जी सिस्टीम असणार आहे ही सिस्टीम हाफ कॅपॅसिटीवरती ऑपरेट करू शकते. आता फॉर एक्झाम्पल असं अज्युम करा की इकडं
500 किलोवॅट एवढी पॉवर तुम्ही या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत ट्रान्समिट करताय. ओके, आता 500 किलोवॅट पॉवर ट्रान्समिट करताय म्हणजेच काय, हा जो पहिला कन्व्हर्टर असणार आहे, हा कन्व्हर्टर काय करेल 250 किलोवॅट एवढी पॉवर ट्रान्समिट करेल ह्या वरच्या लाईनमधून. ओके, आणि सिमिलरली खालची लाईन असणार आहे ह्याच्यातूनही 250 किलोवॅट एवढी पॉवर ट्रान्समिट असणार आहे. ओके, म्हणजे टोटल हे दोघं मिळून किती करतात, 500 किलोवॅट एवढी पॉवर ट्रान्समिट करतात. आता इन केस जर ह्या वरच्या सिस्टीमवरती इथं लाईनवरची फॉल्ट आला, लाईन कट झाली किंवा काय प्रॉब्लेममुळे लाईनचा सप्लाय जर आपल्याला थांबवावा लागला, तर काय होणार आहे, तर राहिलेली ही जी सेकंड लाईन असणार आहे, ही सेकंड लाईन ही 250 किलोवॅट एवढी पॉवर कंटिन्युअसली ट्रान्समिट करतच राहणार आहे. कारण ह्या ठिकाणी फॉल्ट आला की फक्त एवढीच सिस्टीम जी असणार आहे ती बंद केली जाणार आहे. ही खालची जी सिस्टीम असणार आहे, ही खालची सिस्टीम आहे त्या कपॅसिटीने ऑपरेट करू शकते. म्हणजेच काय, जर 2 लिंक यूज केल्यामुळं एका लिंकवरती फॉल्ट आला तर दुसरी लिंक जी असणार आहे ती आपली पॉवर कंटिन्युअसली कॅरी करणार आहे. फक्त काय होईल, मगाशी हे दोन्ही कन्व्हर्टर मिळून 500 किलोवॅट एवढी पॉवर ट्रान्समिट करत होते. आता फक्त काय झालं, एक लाईन बंद पडल्यामुळे फक्त 250 किलोवॅट एवढी पॉवर जी असणार आहे ती ट्रान्समिट केली जाणार आहे. म्हणजेच काय, थोडक्यात सप्लायची कंटिन्युटी जी असणार आहे ती मेंटेन केली जाणार आहे ह्या सिस्टीममध्ये. ओके, सो अशा प्रकारे ही बायपोलर सिस्टीम जी असणार आहे ती ऑपरेट होणार आहे. फक्त मोनोपोलर जी सिस्टीम आहे त्यामध्येच आणखीन एक मोनोपोलर सिस्टीम किंवा 2 मोनोपोलर सिस्टीम ॲड केल्या की एक बायपोलर सिस्टीम तयार होणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल ट्रान्समिशन टॉवर आहे आणि याच्यावरतीही 2 कंडक्टर्स यूज केलेले आहेत. पहिला आपण बायपोलर म्हणजे 2 कंडक्टर असलेली सिस्टीम असं म्हणणार आहे किंवा यूज करणार आहे. ओके, सो HVDC सिस्टीम जी असणार आहे त्या बायपोलर कॉन्फिगरेशनमध्ये पण यूज केली जाऊ शकते किंवा इन्स्टॉल केली जाऊ शकते. सो असणार आपला सेकंड टाईप बायपोलर सिस्टीम. ओके, द नेक्स्ट आपला पुढचा असणार आहे थर्ड टाईप असतो असेल होमोपोलर सिस्टीम. ओके, सो याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, first point, it has 2 or more conductors having all the same polarities, usually negative. ओके, त्याच्यामध्ये एक किंवा जास्त कंडक्टर असू शकतात. आता इथं फॉर एक्झाम्पल ही जी लाईन असणार आहे, ही लाईन आपण सिंगल कंडक्टरची लाईन असू शकते किंवा ह्या ठिकाणी एकापेक्षा जास्त कंडक्टर्सही इन्स्टॉल केले जाऊ शकतात. इथं काय केलं जातं, इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये एकाच पोलॅरिटीचे एक किंवा दोनपेक्षा जास्त कंडक्टर त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यात पण त्या कंडक्टरची पोलॅरिटी असणार आहे ती पोलॅरिटी जनरली निगेटिव्ह असणार आहे. द नेक्स्ट, सिन्स द कोरोना इफेक्ट इन DC ट्रान्समिशन इज लेस फॉर निगेटिव्ह पोलॅरिटी, होमोपोलर लिंक इज युजली ऑपरेटेड विथ द निगेटिव्ह पोलॅरिटी. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर निगेटिव्ह पोलॅरिटीचा जो कंडक्टर असतो त्या निगेटिव्ह पोलॅरिटीच्या कंडक्टरला कोरोना इफेक्ट हा खूप कमी होतो. त्यामुळे जनरली काय केलं जातं, निगेटिव्ह पोलॅरिटी असलेला कंडक्टर जो असणार आहे तो कंडक्टर ओव्हरहेड इन्स्टॉल केला जाणार आहे. म्हणजे पहिल्या सिस्टीममध्ये मोनोपोलरमध्ये आपण काय बघितलेलं, तर पॉझिटिव्ह पोलॅरिटीचा कंडक्टर वरती इन्स्टॉल केलेला होता आणि निगेटिव्ह पोलॅरिटीचा कंडक्टर होता तो आपण अर्थ म्हणून यूज करत होतो किंवा अर्थला आपण निगेटिव्ह पोलॅरिटी कंडक्टर यूज करत होतो. आता ह्या केसमध्ये काय असणार आहे, तर ओव्हरहेडवरती इन्स्टॉल केलेला जो असणार आहे तो निगेटिव्ह पोलॅरिटीचा आहे. का, कारण निगेटिव्ह पोलॅरिटीमध्ये कोरोना लॉस खूप कमी होतो. आणि याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, रिटर्न कंडक्टर असणार आहे तो अर्थ म्हणून यूज केला जाणार आहे. त्या केसमध्ये पॉझिटिव्ह पोलॅरिटी जी असणार आहे ती अर्थला कनेक्ट केली असणार आहे. ओके, म्हणजे मोनोपोलर सिस्टीम जी आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट जी सिस्टीम असणार आहे ती असणार आहे होमोपोलर. ओके, अँड थर्ड वन, द रिटर्न पाथ फॉर सच सिस्टीम इज थ्रू ग्राउंड. ओके, म्हणजे ग्राउंड जो असणार आहे तो सेकंड कंडक्टर म्हणून ॲक्ट होणार आहे आणि तो जनरली पॉझिटिव्ह पोलॅरिटीचा असणार आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही या सिस्टीममध्ये इथं खाली डायग्राममध्ये बघू शकता. आता दोघांमध्ये डिफरन्स काय आहे इथं मी तुम्हाला व्यवस्थित इलुस्ट्रेट करून दाखवतो. पहिल्यांदा होमोपोलरमध्ये काय होतं, तर होमोपोलरमध्ये 2च कन्व्हर्टर यूज करत होते, एक रेक्टिफायर होता आणि दुसरा इन्व्हर्टर होता. नंतर बायपोलरमध्ये काय झालं, तर बायपोलरमध्ये रेक्टिफायरचे 2 एकानंतर एक म्हणजे सिरीजमध्ये कनेक्ट केले आहेत आणि इथं इन्व्हर्टरचे 2 एकानंतर एक असे सिरीजमध्ये कनेक्ट केले आहेत. आता ह्या दोघांची पोलॅरिटी बघा, ह्या दोघांची पोलॅरिटी कशी आहेत, तर हे दोन्ही अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहेत आणि ह्या साईडचे दोन्ही जे आहेत ते डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहेत. ही असणार आपली बायपोलर सिस्टीम. आता होमोपोलरमध्ये काय होतं आहे, तर होमोपोलरमध्ये इथं तुम्ही बघू शकता होमोपोलरमध्ये
वरचा जो कन्व्हर्टर आहे तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये आणि खालचा जो असणार आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. सिमिलरली इथला जो असणार आहे इथला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल आणि इथला अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. म्हणजे सिस्टीममधला करंट जो असणार आहे तो अशा प्रकारे फ्लो होत राहणार आहे. सो होमोपोलर आणि बायपोलर ह्या दोघांमध्ये एक सिम्पल डिफरन्स आहे, तो म्हणजे काय तर बायपोलरमध्ये हे दोन्ही कन्व्हर्टर्स अपवर्ड डायरेक्शनमध्ये आणि हे दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, आणि होमोपोलरमध्ये होमोपोलरमध्ये हा अपवर्ड हा डाऊनवर्ड आणि हा डाऊनवर्ड हा अपवर्ड असे डायरेक्शन त्याची चेंज झालेले आहे. आणि ह्याचं ऑपरेशन कसं आहे तर पहिला जो पॉईंट आपण बघितला मोनोपोलर त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट. मोनोपोलरमध्ये पॉझिटिव्ह कंडक्टर ओव्हरहेड होता आणि निगेटिव्ह कंडक्टर आपण अर्थ म्हणून यूज करत होतो किंवा अर्थला निगेटिव्ह कंडक्टर यूज करत होतो. आणि आता होमोपोलरमध्ये निगेटिव्ह कंडक्टर इन्स्टॉल केलेला आहे ओव्हरहेडवरती म्हणजे टॉवरवरती, आणि अर्थ जो असणार आहे तो आपण पॉझिटिव्ह कंडक्टर म्हणून यूज करणार आहे. सो अशा प्रकारे ह्या 3 सिस्टीम्स आहेत ज्याच्यामध्ये मोनोपोलर, बायपोलर आणि होमोपोलर ह्या 3 सिस्टीममध्ये HVDCची सिस्टीम जी असणार आहे ती आपण इन्स्टॉल करू शकतो किंवा ह्या तिन्ही कॉन्फिगरेशनमध्ये HVDC सिस्टीम आपण इन्स्टॉल करू शकतो. ओके. सो याच्या आत्तापर्यंत शिकलेल्या पॉईंट्समध्ये काही डाऊट असेल तर तो डाऊट मला कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे, आणि सिमिलरली तुमच्या अटेंडसाठी रोल नंबर वगैरे पण तुमच्या कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. ओके. सो राहिलेले जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया.